सगळ्यांना नमस्कार. आज फार बरं वाटलं. सगळे खेडेगावामध्ये सुद्धा आपण इतक्या प्रेमानं तुम्ही हे शास्त्राचं चिंतन करण्यासाठी जमता, ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. कारण खरं समाधान हे सत्याच्या ज्ञानानं होत असतं आणि सत्य हे आपलं स्वरूप आहे आणि देहादिकाचं स्वरूप जे आहे ते मिथ्या आहे. सत्यवस्तूचा कधीही अभाव होत नाही आणि मिथ्या गोष्टीचं तिन्ही कालामध्ये त्याचा भाव असत नाही. अशा चिंतनानं जर आपण राहिलो तर सत्याचा अभाव होत नसल्यामुळे त्याच्याबद्दल दुःख होण्याचं कारण नाही. दोरीच्या ज्ञानानं, दोरी ज्ञान सत्याचं ज्ञान आहे आणि सर्पाचं ज्ञान कसलं ज्ञान आहे? खोटं ज्ञान आहे. पण तो सर्प प्रतीतीला जोपर्यंत येतोय आणि सत्य वाटतोय तोपर्यंत मरणाधिकाचं दुःख, त्यानंतर काय म्हणतात त्याला, स्वेद कंपादी दुःख, हे आपल्याला काय आहे त्या तोपर्यंत आपल्याला अनुभवाला येणार आहे. पण तेच जर आपण प्रकाशामध्ये त्या वस्तूकडे पाहिल्यानंतर, त्या निहाळल्यानंतर त्या सर्पाची भीती आपली काय होते, निवृत्त होते आणि आपल्याला रज्जूचं काय होतं, ज्ञान होतं. तसं आपल्या ठिकाणी एक सर्प आहे आणि एक दोरी आहे. तर देह हा सर्प आहे आणि दोरी हा आपलं स्वरूप आहे, चैतन्य. आता त्या दोरीचं म्हणजेच आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं असता विशेष रूपानं ज्ञान व्हावं असं शास्त्रकार सांगतात. आणि ते विशेष रूप काय आहे तर आपण सच्चिदानंद रूप आहोत. आता आपल्याला सामान्य ज्ञान काय आहे, त्याला आपण ज्ञान म्हणून, जसं ज्ञान नाव का ठेवलं तर सांगायचं म्हणून नाव ठेवलं. काहीतरी सांगायचं तुम्हाला याला म्हणतात म्हणून, नाहीतर ते खरं ज्ञानच नव्हे, ते काय आहे, अज्ञानच आहे. मग त्या विशेष रूपाचं ज्ञान जर आपल्याला झालं, ते विशेष रूपाचं ज्ञान काय आहे तर आपण सच्चिदानंद रूप आहोत. मग ते आपण सच्चिदानंद रूप आहोत हे आपल्याला ज्ञान तरी आहे का तर नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की सामान्याचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान हे भ्रमाला कारण आहे. आता त्या सामान्याचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान भ्रमाला कारण आहे. मग सामान्याचं ज्ञान काय आहे तर मी कोणतरी आहे. पण मी कोण आहे हे अजूनपर्यंत कळालेलं नाही. इतके वेळा हरिपाठ वाचला, इतके वेळा पूजा केली, इतके वेळा कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं, पण तरी सुद्धा मी कोण आहे हे अजून कळेना. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही आता कुठे आहात असं जर विचारलं मी तुम्हाला, तुम्ही कुठे आहात तर तुम्ही निगव्यामध्ये आहात. मी निगव्यात आहे का? तुम्ही कोल्हापुरात आहे का? नाही, कोल्हापुरात नाही. तुम्ही कोल्हापुरात आहे? नाही. मी कोल्हापुरात आहे? नाही. मी कुठे आहे? निगव्यात आहे. आता निगव्यात देह आहे का निगव्यात चैतन्य आहे? देह आहे, चैतन्य सर्वत्र आहे. मग जे सर्वत्र चैतन्य आहे ते निगव्यातच आहे काय तुमची मालकी आहे? तुमची काही सातबार आहे का त्याच्यावर? नाही. मग मी जर चैतन्य आहे तर मी सर्वत्र आहे आणि मी देह आहे तर मी निगव्यात आहे. म्हणजे मी कोण आहे? सर्प का चैतन्य? सर्प का दोरी? मी दोरी आहे काय सर्प आहे? मी जर सर्प आहे तर मी निगव्यात आहे. ते जाऊ दे, ते जाऊ दे, तो उदाहरण दुसरं देतो. हा, मी जर घडा, घडा म्हणजे मटका, मटकं आणि माती, जर आपण मटका आहोत तर मी निगव्यात आहे असं म्हणू शकतो. कारण मटक्याला देश काळ वस्तू आहेत. मटक्याला काय आहे? आकार आहे, त्याला काहीतरी नाम आहे, त्याला एक रूप आहे. म्हणजे नामरूपानं जर आम्ही एका ठिकाणी असू
तर आपल्याला कुठल्या तरी देशात असण्याची त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी मर्यादा आहे, देशाची मर्यादा आहे. आकारानं जो सीमित आहे त्याचा देश सुद्धा काय आहे, सीमित आहे. पण चैतन्य म्हणजे कोण त्या ठिकाणी, तर मटक्यामध्ये सर्वगत असलेली माती. आता आपण चिंतन ज्यावेळेला करतो, बोलतो, त्यावेळेला मटका कोल्हापूरमध्ये आहे, मटका पंढरपुरामध्ये आहे, मटका तुळजापूरमध्ये आहे. मटक्याच्या अनुषंगानं मटका सत्य मानून आम्ही कुठेतरी आहोत असं आम्ही सांगू शकतो. पण मी जर विचारलं की माती कुठं आहे, तर कुठे आहे माती सांगा बरं. माती सर्वत्र आहे. म्हणजे दोन दृष्टी आहेत त्याच्या ठिकाणी, एक घटदृष्टी आणि एक मृत्तिका दृष्टी. तर आमची दृष्टी आता कोणती आहे, तर मृत्तिकेची दृष्टी नाही. कोणती दृष्टी आहे आमच्या ठिकाणी, घटाची दृष्टी आहे. म्हणून आम्ही ज्या वेळेला बोलतो की माझा मटका, मी इथं आहे, मी तिथं आहे, मी इथून तिथे गेलो, त्यावेळेला मटका म्हणू शकतो, घट म्हणू शकतो की मी इथं आहे. म्हणजे घटाला, त्या मडक्याला जर बुद्धी दिली आणि त्या बुद्धीनं, त्या घटानं मी माती नाही, आता खरं म्हटलं तर त्या घटाचं अस्तित्व कुणावर अवलंबून आहे, मातीवर अवलंबून आहे. बर, घट निर्माण व्हायच्या अगोदर कोण होतं, माती. निर्माण झाल्यानंतर कोण आहे, आणि लय झाल्यानंतर त्या माती आहे. म्हणजे घट नावाची स्वतंत्र वस्तूच नाही. म्हणजे त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणतात की घटाचा तिन्ही काळामध्ये अभाव आहे. त्याला प्रागभाव, हा प्रध्वंस भाव, अत्यंत अभाव, अन्योन्य अभाव. म्हणजे प्रागभाव, अज्ञान याला घटाची उत्पत्ती आहे, अज्ञान याला अलंकाराची उत्पत्ती आहे. पण सोनाराला अलंकाराची उत्पत्तीच नाही. मग काय आहे अलंकाराची उत्पत्ती, तर भ्रांती आहे. म्हणजे तिन्ही काळामध्ये अलंकाराचं अस्तित्व नाही, तिन्ही काळामध्ये सर्पाचं अस्तित्व नाही, तिन्ही काळामध्ये घटाचं अस्तित्व नाही, आणि तिन्ही काळामध्ये मातीचं, सोन्याचं आणि रज्जूचं अस्तित्व म्हणजे भाव आहे. हे आता समजून घ्यायचं आहे. हे काय करायचं आहे, हे आता समजला दृष्टांत. तुम्हालाही समजला ना, का नाही समजला? समज नसला तर परत सांगतो. मृत्तिका सत्य आहे, माती सत्य आहे. पण पूर्वी माती होती, मध्येही मातीच आहे आणि नंतरही मातीच आहे. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का? नाही. म्हणजे आता हे जर दृष्टांत आपल्याला लावून घेतला सिद्धांत, तर सिद्धांत काय होतोय, पूर्वीही एक चैतन्यच होतं, मध्ये एक चैतन्यच आहे आणि नंतरही एक चैतन्यच आहे. त्यालाच गुरु नानक काय म्हणतात, आद सच, जुगाद सच, हाई भी सच और होसी भी सच. ते आद सच पूर्वी तेच होतं, आताही तेच आहे, नंतरही तेच आहे. तिन्ही काळामध्ये जे तेच आहे, तेच आहे आणि तेच आहे, आणि ते तुझं स्वरूप आहे. आता ते स्वरूप झाकलं गेलं आणि मृत्तिकेवर मटका निर्माण झाला. खरं म्हटलं तर मृत्यूवर मटका निर्माण झाला नाही, पण ते अजातवादाच्या दृष्टीने. तो अजातवाद सत्य वाटत नाही, अनुभवाला पटत नाही, बुद्धीला झेपत नाही, म्हणून मटका दिसायला लागला. मटका काय झाला, दिसायला लागला. पण जसं मटक्यामध्ये बुद्धी नसल्यामुळे मटक्यांच्यात भांडणं होत नाही, त्यांच्यात जातपात नाही, त्यांच्यात धर्म नाही, त्यांच्यात उच्च नीच नाही. का? तर त्यांना बुद्धी नाही. त्याच जर मटक्याला बुद्धी दिली असती देवानं, तर त्यांच्यात भांडणं झाली असती. तू मोठ्या कारखान्यातला, मी लहान कारखान्यातला, तू निगव्यातला, तू 96 कुळीतला, तू ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी शूद्र. बुद्धी, हे बुद्धीचे गुणधर्म आहेत, चैतन्याचे, मातीचे नाहीत. कारण माती ही पूर्वी आहे, मध्ये आहे आणि नंतर आहे. ती निराकार आहे आणि निर्विकार आहे. तिच्यात विकारही नाही
तिच्यात आकारही नाही. म्हणजे जे निर्विकार निराकार तत्व आहे त्या ठिकाणी काहीही संसार धर्म नाहीत, हे समजून घ्यायचं आहे. मग संसार धर्म कुणाचे आहेत? तर ते संसार धर्म शास्त्रकार सांगतात बुद्धीचे आहेत. कुणाचे आहेत? अंतकरण सुद्धा चांगलं आहे, पण तेच अंतकरण ज्या वेळेला मन आणि बुद्धीच्या ठिकाणी असलेले संस्कार घेऊन ज्या वेळेला प्रवाहित होतं त्यावेळेला त्या अंतकरणाची जाणीव लोपते आणि बुद्धीचे संस्कार, चित्तातले संस्कार, मनातले संकल्प विकल्प त्या ठिकाणी जीव दशा निर्माण करतात, त्या जीवाला प्रवाहित करतात, बहिर्मुख करतात. असं तुम्हाला जरा थोडंसं त्रास होणारच, त्याला इलाज नाही. आता तुम्हाला जरा त्रास होणारच. मग विषय सांगायचा चाललेला होता की घटबुद्धी त्या घटाच्या ठिकाणी नाही है, नाही. मग तो घट आहे असं कोण म्हणायला लागला? माती का म्हणत नाही तो माती आहे म्हणून? ती माती आहे असं आपण का म्हणत नाही? कारण का त्या घटाच्या ठिकाणी काही झालेलं नाही, ना मातीच्या ठिकाणी काय झालेलं नाही, ना दोरीच्या ठिकाणी काय झालंय, आणि दोरीला सर्पाची पण माहिती नाही, सर्पाला दोरीची पण माहिती नाही. वस्तू आहे तशी आहे, स्वतः सिद्ध आहे. तिन्ही काळामध्ये तिथं काही झालेलंच नाही. मग विवर्तवाद कुठं आहे? विवर्तवाद कुठं आहे? दोरीच्या ठिकाणी विवर्तवाद नाही. त्याला शास्त्रकार काय म्हणतात? रज्जू उपहित चैतन्य, त्याच्या ठिकाणी असलेली आश्रित असलेली अविद्या, त्याचं कारण, त्याचा परिणाम आहे सर्प. आणि अंतकरण उपहित असलेलं साक्षी चैतन्य, त्याच्या ठिकाणी असलेली अविद्या, त्याचं कारण आहे, त्याचं परिणाम आहे सर्पज्ञान. मग त्याच्यावर चिंतन मांडत असताना तुम्हाला जरा आता सहन करून घ्यायलाच लागेल का या अण्णांनी आम्हाला ह्या शाळेत घातलंय. ही शाळा म्हणजे अशी आहे की पुढच्याला मला कळत नाही म्हणावं तरी सुद्धा आपली फजिती आहे, आणि कळतंय म्हणावं तर हात वर करायची सुद्धा भीती आहे, अशी ही शाळा आहे. आणि त्याच्याही पुढे संत जाऊन म्हणतात की ज्याला कळलं असं म्हणतोय त्याला काहीच कळलेलं नसते, आणि जो कळलं नाही असं म्हणतोय त्याला थोडंफार कळलेलं असते. आणि कळणे आणि न कळणे हा सुद्धा वृत्तीचा भाग आहे. आणि कळणे आणि न कळणे ज्याच्या अधिष्ठानावर आहे ते तुझं स्वरूप आहे. आणि कळणे आणि न कळणे हे वृत्तीचं स्वरूप आहे, आणि वृत्ती अंतकरणाचं कार्य आहे. आणि चैतन्याच्या सत्तेवर अविद्येचं कार्य ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या अविद्येचं पहिलं कार्य जर असेल तर ते अंतकरण आहे, आणि त्या अंतकरणाचं पहिलं कार्य जर असेल तर ती आहे वृत्ती. म्हणजे ज्ञानाचा अंतकरणाची ज्ञानाला उपाधी लागली, अंतकरणाची उपाधी ज्ञानाला लागली, त्यावेळेला ते ज्ञान प्रमाता झालं, ते ज्ञान जीव दशाला आलं, त्या ठिकाणी चिदाभास निर्माण झाला. आणि ते ज्ञान ज्यावेळेला परिणाम पावायला लागलं त्यावेळेला त्याला वृत्ती अशी संज्ञा आली. सुनीलराव तुमचा विषय आहे. कोण परिणाम पावायला लागलं तर नुसतं अंतकरण परिणाम पावत नाही, नुसती दोरी परिणाम पावत नाही. दुसरी दोरी कशी परिणाम पावली? कधी परिणाम पावली? पावलीच नाही. दोरी कधी परिणाम पावली? कधीही पावली नाही. परिणामवाद सिद्धच होत नाही. कारण परिणाम सांगायचं असलं तर काय सांगितलंय? उपादानाचा समान संबंध, अन्यथा आरोप, त्याला परिणाम म्हटले. आणि अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव आणि अनित्य रूप, त्याला विवर्त सांगितलं. मग परिणाम कुठे झालाय? परिणाम झालेलाच नाही. पण परिणाम कुठे झालाय तर अंतकरणाच्या ठिकाणी ज्ञानाचा परिणाम भ्रांतिकाली फक्त वृत्तीला येतो बरं का. तसं कूटस्थामध्ये परिणाम काय होतच नाही साक्षीमध्ये. पण ज्या वेळेला ते ज्ञान अंतकरणाची उपाधी लागली, अंतकरणाची उपाधी लागली की अंतकरणामधल्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीच्या माध्यमातून परिणाम पावते. मग वृत्ती कशी आहे त्याचा शोध घ्यावा लागते. ज्ञानवृत्ती का अज्ञानवृत्ती, ज्ञानवृत्ती का अज्ञानवृत्ती. आणि सामान्य जीव हा ज्ञानवृत्तीत नसतोच.
जो सामान्य संसारी जीव आहे ना, तो ज्ञानवृत्तीमध्ये कधी नसतोच. त्याला आठवण करून द्यायला लागते, अरे बाळा तू सच्चिदानंद रूप आहेस. असं असं मी सच्चिदानंद रूप आहे म्हणजे काय असते, म्हणजे तुझं कधीही अस्तित्व नाही असं होतच नाही. तू जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये कायम आहेस. पण मी सत्य आहे, मी ज्ञानरूप आहे, मी अखंड आहे, मी निर्विकार आहे, मी निर्विकार आहे, मी आनंदरूप आहे. हे त्याला दिवसभरामध्ये एक वेळ सुद्धा वृत्ती येत नाही. मी दुःखी आहे, माझ्या मागे जन्ममरण आहे, माझ्या मागे कर्ते पण आहे, भोगते पण आहे, माझ्या मागे प्रपंच आहे. ह्या वृत्ती मात्र आपल्या कायम अंतःकरणामध्ये थैमान घालतात. किती वृत्ती उठतात सांगा? ज्ञानवृत्ती किती आणि अज्ञानवृत्ती किती? दिवसात साधारणतः 40,000 45,000 वृत्त्या उठतात. किती किती वृत्ती उठतात? 40-45,000 वृत्त्या उठतात. त्यातली ज्ञानवृत्ती किती आहेत आणि अज्ञानवृत्ती किती आहेत? तर आमच्या सगळ्या अज्ञानवृत्तीच आहेत. का? तर मगाशी मी सांगत होतो, घटाला बुद्धी नाही म्हणून घटाच्या घटामध्ये भांडण काय नाही. पण ह्या घटांना ज्यावेळेला बुद्धी दिली त्यावेळेला ह्या बुद्धीनं कुटस्थाचं ज्ञान न करून देता, आता बुद्धी कशाला त्याला कुटस्थाचं ज्ञान करून देईल? कारण बुद्धीला कुटस्थ हे 50 वर्षानंतर माहीत व्हायला लागले. ज्या वेळेला कळायचं बंद व्हायला लागलं, ज्या वेळेला विसरायला लागलं, त्यावेळेला हे कुटस्थ काय कुटस्थ. आता ते कुटच जरी बसला तरी त्याला कुटच तर समजतच नाही. हे कूट आहे म्हणून सांगितलं, कूट म्हणजे खोटं. आणि ह्याच्यामध्ये एक नित्य आहे म्हणून सांगितलं. त्याच्या ठिकाणी बुद्धी स्थित होणं त्याला म्हणायचं कुटस्थाचं ज्ञान. आयरनीवर वेगवेगळे आपण लोखंडाची अवजारं तयार करून घेतो. त्या अवजारं तयार करत असताना त्या अवजारावर घन घातले जातात, ठोकलं जातं. पण आयरनीला जसा परिणाम होत नाही तसं या ठिकाणी अंतःकरणामधल्या विकारांशी ज्याचा संबंध येत नाही त्याला कुटस्थ असं म्हटले. त्याला साक्षी चैतन्य असं म्हटले. त्याला साक्षी संज्ञा फक्त लागली, त्या फक्त अंतःकरणाच्या उपाधीमुळं. एखादी उपाधी घेतली त्याला त्या भागाला प्रकाशित करणारं जे चैतन्य आहे त्याला साक्षी चैतन्य असं म्हटलं. नाहीतर चैतन्य एक, अखंड एक, सर्वत्र व्याप आहे. मग ज्या वेळेला घटाच्या ठिकाणी बुद्धी नाही म्हणून भांडण नाही आणि आपण सगळे घट आहोत ना, आपण सगळे आपण बसवतो, घट बसवतो, देवीच्या दारात घट बसवतो आणि हा सुद्धा एक घट आहे. मग हा पंचमहाभूतांचा घट आहे आणि त्या घटाला बुद्धी मिळाली म्हणजे अंतःकरण प्राप्त झालं, त्याला उपाधी लागली. नको 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 निवांत बोला. मग त्यावेळेला त्या बुद्धीमध्ये पहिल्यांदा जो काय झालं असेल तर काय झालं, कशामुळे त्याला मातीचं विस्मरण झालं आणि घटाचं ज्ञान झालं? काय झालं असेल त्याला बघा, जरा लक्ष द्या काय म्हणतोय ते. घटाचं स्वतःचं स्वरूप काय आहे? घट जो दिसतो तो कुणावर दिसतोय? मातीवर दिसतोय. बरोबर आहे. मातीमध्येच अस्तित्वात आहे आणि त्याचं स्वरूप दुसरं काय नसून काय आहे? मातीच आहे. पण त्या घटाला मी मातीपासून वेगळा आहे असं कधीपासून वाटायला लागलं? त्याला नाही वाटायला लागलं. त्याला कधी वाटलंच नाही त्याला सुख ना दुःख आहे. त्याला काही कधी वाटलं? कधीच नाही वाटलं. त्याला निर्माण झाला तरी काही वाटलं नाही, राहिला तरी वाटलं नाही, पाणी गार केलं तरी वाटलं नाही, पाणी गरम केलं तरी, जेवण शिजवलं तरी त्याला काही वाटलंच नाही आणि ते मोडलं तरी त्याला काही वाटलं नाही. पण ह्या घटाला ज्याच्या सत्तेवर हा घट आहे, ज्याच्या सत्तेवर हा बोलतो, कार्य करतो, त्या सत्तेपासनं मी दूर नाही आहे.
मी कुठं दूर आहे त्या सत्तेपासून? माझ्यातला जो मी आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी विठ्ठलराव काय, मी अमुका आहे आयशी. आता मी अमुका आहे, मी अमुका आहे, मी तमुक आहे, अशी बुद्धी स्फुरायला लागली कुणाच्या सत्तेवर? तर त्याला 4थ्या चरणात सांगितलं, ती वस्तू मी, ज्याच्या सत्तेवर मी अमुका आहे असं बुद्धीत स्फुरायला लागलं. म्हणजे एकाचं अस्तित्व घेतलंय. कोणाचं अस्तित्व घेतलं? त्या मीच, शुद्ध मीच. मी अमुका आहे हे शुद्ध ज्ञान नाही आहे. मी अमुका आहे हे जीवदशेतलं ज्ञान आहे. ते अंतकरणाच्या स्तरावर ज्ञान आहे. आणि त्या अंतकरणाला प्रकाशित करणारा जो साक्षी आहे, जो चेतन आहे, जे चैतन्य आहे, ती वस्तू मी, तो शुद्ध आहे. आणि तो शुद्ध ज्यावेळेला अंतकरणाच्या स्तरावर येतो त्यावेळेला तो उपाधीच्या माध्यमातून मी अमका आहे, मी तमका आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी लंगडा आहे, मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, अशा पद्धतीच्या बुद्धीमध्ये त्यातलं पहिलं जर त्याला काय स्फुरण झालं असेल तर स्वतःचं स्वरूप झाकलं गेलं आणि त्याला मी देह आहे सुरुवात झाली. त्याला तिथं देह अहंकार पहिल्यांदा निर्माण झाला. म्हणजे त्या घटाच्या ठिकाणी देह अहंकार नाही, पण या घटाच्या ठिकाणी जो मी आहे शुद्ध तो झाकला गेला. मी शुद्ध झाकला गेला आणि तो मी स्वमायेनं वेटाळला. शुद्ध जो मी आपण तो वेटाळला स्वतःच्या मायेकडून. म्हटले एकनाथ महाराज म्हणतात, शुद्ध जो मी तो स्वतःच्या मायेनंच वेटाळला गेला. त्याला उदाहरण काय दिलं तर पाणी, त्याच्यावर काय झालं, शेवाळ आलं. आणि पाण्यावर शेवाळ आल्यानंतर काय झालं, ते पाणी शेवाळानं काय झालं, झाकलं. म्हणजे शेवाळ कुणाच्या सत्तेवर निर्माण झालं, पाण्याच्या. झाकलं कुणाला, पाण्याला झाकलं. तसं अंतकरणाच्या ठिकाणी जे चैतन्य आहे, जे कूटस्थ चैतन्य आहे, जे सर्वव्यापक चैतन्य आहे, त्याचंच अंतकरणामधलं जे काही नाम आहे त्याला म्हणले कूटस्थ चैतन्य. त्या चैतन्याच्या सत्तेवर काय निर्माण झालं, शेवाळ. म्हणजे काय निर्माण झालं, अज्ञान. हा, सरांना जमा लागले आता. बर, आता चैतन्याच्या सत्तेवर अज्ञान कसं काय निर्माण झालं हो? असं हा, नाही नाही, चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान कुठून आलं? आता सर्वत्र चैतन्य आहे म्हणतात आणि अज्ञान कुठं आलं? सर्वत्र चैतन्य आहे ना, सर्वत्र ब्रह्म आहे. मग सर्वत्र ब्रह्म आहे तर मग माया कुठून आली? सर्वत्र ब्रह्म आहे तर जीव कुठून आला? सर्वत्र ब्रह्म आहे तर भेदाभेद कुठून आला? का हो महाराज, तुमचं काय म्हणणं आहे? सर्वत्र ब्रह्म आहे, मग सर्वत्र ब्रह्म आहे तर माया कुठून आली? तर माया कुठून आली हे सांगत असताना त्यांना अज्ञानाचा परिणाम दिसायला लागला म्हणून मायेचा स्वीकार करायची वेळ आली. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कार्यावरून कारण मानावर आलं, नाही तर आजारात झालेलं नाही, होणं शक्य नाही. पण तुम्ही जग मानायला लागला, तुम्ही जीव मानायला लागला म्हणून तुमच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान मानावर लागले. हे त्याचं काय आहे? आता ह्या स्वरूपाच्या ठिकाणी एका कल्पित अंशावर मायेचा परिणाम हे जग आहे. आता ही कल्पित अंश कुठं आहे? कल्पित अंशावर मायेचा परिणाम जग सांगितलाय. तो बी जग सांगत असताना मायेचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त सांगितलाय. त्या मायेचा परिणाम आहे. का मायेचा परिणाम सांगितला त्यांनी? तर जशी माया आहे तसं जग आहे. माया त्रिकाला बाधित नाही. मायेचा ज्ञानानं नाश होतोय, तसं जगताचा बाध होतोय ज्ञानानं. म्हणून मायेचा आणि जगताचा
परिणाम संबंध मानावा लागतो. होय. आणि जगत जर नामरूपाचा बाध केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा अस्थिभाती प्रियत्व आहे, होय. पण ते लक्षात येत नाही आणि त्याचा विवर्त होऊन त्या ठिकाणी तुम्हाला असत जड आणि दुःख रूपाची त्या ठिकाणी भ्रांती होते. होय. म्हणून अधिष्ठानाच्या विपरीत संबंध तो विवर्त आहे आणि अन्यता रूप आहे तो. कारण जगताचं रूप अन्यता आहे आणि जगताला अधिष्ठान असलेल्या चैतन्याचा स्वभाव वेगळा आहे, तो नित्य आहे, एक अनित्य आहे. म्हणून एक नित्य आहे आणि एक अनित्य आहे, म्हणून स्वभाव त्यांचा विपरीत आहे. म्हणून त्याला विवर्त सांगावा लागला, जगत आणि ब्रह्म अधिष्ठान त्याचा सिद्धी करत असताना. म्हणून त्या ठिकाणी कूटस्थाच्या सत्तेवर एका कल्पित अंशावर माया निर्माण झाली. ते कसं समजून सांगतो तुम्हाला. जगातली सगळी माती घर झाले का हो? जगातली सगळी माती घर झाल्या नाही. बरं, घरातली मातीच आहे ना, आणि घर पाडल्यावर पण मातीच आहे. मग कुठं घर झाले? घर झालेलंच नाही. मातीच्या ठिकाणी घर झालेलंच नाही. माती म्हणते मी निगव्यात असली काय, कावण्यात असली काय, पंढरपुरात असली काय, गाणगापुरात असली काय, रशियात असली काय, जपानमध्ये असली काय, मी आहेच म्हटली. मी काय झालेलीच नाही. अगा कोठेच नव्हते काही, तेथे एक ढालगज निर्माण झाली बाई. अहो कुठे काय नव्हतंच. मग ढालगज या शब्दाचा अर्थ काय? कल्पना निर्माण झाली. काय कल्पना निर्माण झाली? बुद्धीमध्ये कल्पना निर्माण झाली. ती कशानं कल्पना निर्माण झाली? तर मंद अंधकारामुळे निर्माण झाली सापाची कल्पना. तसं मंद ज्ञानानं निर्माण झाली देहत्वाची कल्पना. आणि त्या कल्पना म्हणजेच मूळ माया म्हणून सांगितले. जी कल्पना निर्माण झाली ना, तिलाच काय म्हटले त्यांनी? मूळ माया. मूळ माया, मूळ संकल्प, हरिसंकल्प. आणि म्हणून ह्या कल्पनेपासून जो कल्पिला तो संसार. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा. म्हणून मूळ कल्पना काय आहे? तर कल्पना ही अशी उपाधी आहे, संत म्हणतात सुनीलराव, की जिनं ब्रह्माला जीवत्व आणलं, त्या ब्रह्माला देहत्व, देहदशेला आणलं, आणि ती कल्पना मनाच्या ठिकाणी निर्माण झाली. कारण मन ही कल्पनाच आहे. मन तरी काय आहे? कल्पना आहे. कारण कल्पना काय होते? निर्माण होते, नाहीशी होते, निर्माण होते, नाहीशी होते, निर्माण होते, नाहीशी होते. मग एकाला सापाची झाली, एकाला भूरेखेची झाली, एकाला जलरेखेची झाली, एकाला दांडक्याची झाली. काय वेगवेगळ्या कल्पना. वस्तू तीच आहे. तसं आम्हाला सुद्धा भरपूर कल्पना आहेत. एक म्हणतोय मी प्रजापिता ब्रह्मकुमारीचा आहे, एक म्हणतोय मी वारकरी आहे, एक म्हणतोय मी दत्त संप्रदाय आहे, एक म्हणतात माझे गुरु वेगळे आहेत. सगळे एकच असताना त्या एकालाच कल्पना झाली. एक म्हणतोय मी ह्या फळावरचा, तो म्हणतोय मी त्या फळाचा, हा एक म्हणतोय माझी कार्तिक वारी. कुणाला वारी? चैतन्याला. चैतन्याला वारी आहे. चैतन्याला वारी नाही, सूक्ष्म देहाला वारी आहे जन्म मरणाची. जन्म वारी वारी जन्म मरणाती वारी, आणि हारी पडलो आता संकटनी वारी. मग आता आम्ही संकट ओढवून घ्यायला लागलोय आणि निवारण पांडुरंगानं करायचं. मुक्त होता बरी बळेच झाला बद्ध, येऊन या छंद माझे माझे. मुक्त होता, अमर हा विचार करून खरे खोटे पहा. आता हा विचार सुद्धा काय पांडुरंगानं करायचा? तुझं स्वतःचं स्वरूप आहे ते सांगण्यासाठी सद्गुरु रूपानं पांडुरंगच अवतीर्ण झालेला आहे. म्हणून सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणासारखी, आपणासारखी म्हणजे काय? एखादा गुरु जर करोडपती असला तर तुम्हाला काय त्याचं करोडपती देणार नाही. तर सद्गुरूंचं जे स्वरूप आहे सद्गुरु, सद्गुरूंचं स्वरूप सत आहे, चित आहे आणि आनंद रूप आहे. तेच तुझं स्वरूप आहे. हे जे सांगतात, समजावून सांगतात आणि त्या बोधाला आणून तुम्हाला बसवतात, त्यांचं नाव सद्गुरू आहे.
म्हणून सद्गुरू वाचूनिसा. का जीवानं कुणाचीही सोय जरी केली, संगत जरी केली, सोयरीक जरी केली, तरी तो तुम्हाला सच्चितचं ज्ञान देणार नाही, सच्चित आनंदाचं ज्ञान देणार नाही, सत वस्तूचं ज्ञान देणार नाही. तो कशाचं ज्ञान देईल? तर असत जड आणि दुःख रूप आहे त्याचं तुम्हाला ज्ञान देईल. आणि हे सगळा व्यवहार जो आहे ना, तो असत जड दुःख रूपानं भरलेला आहे. काय मला सांगा, काय काय मिळाले आणि काय टिकलंय त्यातलं? काही नाही टिकलेलं आहे, म्हणजे सगळं असत आहे. बरं मला सांगा, त्याच्या पुढे जाऊन जे मिळाले, घर मिळालं, पैसा मिळाला, बायका मुलं मिळाली, सगळं मिळालं, हे सगळं दृश्य मिळालं, पण हे सगळ्याचं ज्ञान जे होणार आहे, त्या सगळ्याचं ज्ञान तुमच्या अंतःकरणामध्ये चित्रूपानं त्याला ज्ञान होते. सगळं तो सर्वांचं प्रकाशन करतोय. आणि हे सगळं जे काही दृश्य आहे हे कुणाच्या प्रियत्वासाठी आहे, कुणाच्या सुखासाठी आहे? हे प्रियत्व हे बघा, आपण जे सगळ्या गोष्टी जमवतो त्या घराच्या सुखासाठी जमवतो का आपल्या स्वतःच्या सुखासाठी? कुणा नाही, मला का नको नको, कुणाच्या सुखासाठी? इथं कशासाठी आलो आपण? सुखासाठी का दुःखासाठी? सुखासाठी. हे श्रवण करायचं चालू आहे सुखासाठी, है ना? आता आनंद या पुस्तकाला व्हायला लागलाय का हो? बरं, ह्या विचारसागराला नाही, गुळाला, कांब्याला, मोबाईलला, मग या कुणाला आनंद होते? नाही. कुणाला आनंद होतोय? मग त्या मीला आनंद होतोय. का होतोय आनंद? बाहेर नाही येते आनंद? नाही. अहो, तो आनंद त्याचं स्वरूप आहे. जर तुमचं स्वरूप आनंद नसतं तर तुम्ही आनंदासाठी बाहेर गेलाच नसता, प्रियत्वासाठी बाहेर गेलाच नसता. तुम्हाला तुमचं अस्तित्व आता आहे, पण तरी सुद्धा एक गोष्ट कमी पडते. आपण सच्चित रूपानं आहोत, पण आपला जो आनंद नावाचा जो घटक आहे, तो आनंद नावाचा घटक झाकला गेलाय. काय म्हणतोय लक्षात या. तुम्ही आहे असं वाटते ना? प्रवचनात अण्णा सांगतात, तुम्ही आहे असं वाटते का नाही असं वाटते? आहे असं वाटते. सगळ्यांना आहे असं वाटते. ते जे आहे असं वाटते ना, ते ज्याच्यावर वाटते त्याला सतरूप म्हणायचं. काय शंका आहे? नाही. आहे असं वाटते ना? आहे वाटते. आता आहे असं वाटते. झोपल्यानंतर स्वप्न पडते, स्वप्नात स्वप्न पाहतो आणि जागेपणी ते सांगतो उठल्यावर. मग तिथं जर तुम्ही नसता तर स्वप्न कुणी बघितलं असतं? ह्यानं जो बघितलं का स्वप्न? नाही. मग कुणीच बघितलं स्वप्न? स्वप्न कुणी बघितलं? आता आपण काय म्हणतो, डोळ्यांनी बघतो, कानाने ऐकतो, पायाने चालतो, हाताने देतो घेतो. आता झोपल्यावर हे सगळं बंद असते का चालू असते? हे सगळं बंद असते. मग बंद असते, पण स्वप्न तर दिसलं. स्वप्न दिसलं, शेती दिसली, निगव्यातली जमीन दिसली, विमान दिसलं, घोडं दिसलं, सगळं दिसलं स्वप्नात. मग डोळ्याने बघितलं आपण म्हणतो, पण तिथं कुठल्या डोळ्याने बघितलं? स्वप्नामध्ये कुठल्या डोळ्याने बघितलं? तुमचं माहेर बघितलं, सासर बघितलं, नातू बघितला, पंतू बघितला, काय काय असेल ते बघितलं. रेल्वे, आमचे महाराज सांगतात रेल्वे आली, विमान आलं, त्यात मी बसलो, मी प्रवासाला गेलो, माझ्या डोक्यावर एक बॅग ठेवली होती, ती पडली, हे सगळं बघितलं. मग हा उठला, तिथं थम्सअप विकणारा माणूस आला, त्याची बाटली सांडली, मग हा उठला. पण हे सगळं एवढं कुठं बघितलं? आत बघितलं, है ना? आत बघितलं. कुणी बघितलं? त्यानं बघितलं का आणि कोणतरी आहे वेगळा? कारण हा झोपला होता. मग बघितलं कुणी? काय म्हणणं आहे तुमचं? कुणी बघितलं? हा, सांगा की. तुम्हाला रोज स्वप्न पडते ना? पडते. मग स्वप्न पडल्यानंतर तुम्ही बघता ना ती स्वप्न, सकाळी उठल्यावर सांगता की नाही? मग तुम्ही कधीतरी विचार करा की अरे हे स्वप्न बघितलं कुणी? झोपलेला माणूस काय बघू शकतो का? नाही. मग तिथं जो बघतो तो झोपलाय का जागा आहे? जागा आहे. तो झोपलेला नाही. जागृतीत तोच जागा आहे आणि स्वप्नात बी तोच जागा आहे. म्हणजे तो तिथंही सत आहे आणि इथं पण आता तो सत आहे. आता ते स्वप्न बघितलं, त्याचंही प्रकाशन त्यानं केलं. आता परत झोपला, झोपल्यावर काय झालं?
स्वप्न गेलं, जागृती गेली, स्वप्न गेलं. आता सुषुप्तीमध्ये मी सुखानं झोपलो. हे झोपलेल्यानं बघितलं का जागे असलेल्या माणसानं, जागे असलेल्या तत्वानं बघितलं? तुम्ही आता रोज झोपता, सुखानं झोपलो, सकाळी उठलो, भावा छान सुखानं झोपलो. कुणी सांगितलं ते तुम्हाला? झोपलेल्या माणसानं सांगितलं का जागा असलेल्या माणसानं सांगितलं? मग तिथे हा जागा होता का आणखी कोण तिसरा आहे तिथे? ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तिथं कोण जागा आहे? म्हणून जागृतीचं प्रकाशन ज्याच्या सत्तेवर आहे, स्वप्नाचं प्रकाशन ज्याच्या सत्तेवर आहे, आणि सुषुप्तीमध्ये मी गाढ झोपलो तो हा अनुभव जो घेतो, तो चौथा जो आहे ना, त्याला तुरीय म्हणतात. काय म्हणतात त्याला? तुरी नव्ह, तुरीय म्हणजे तरणारा. तुरीय म्हणजे जी अवस्था प्राप्त झाल्यानंतर संसार चक्र बंद पडते, ती तुरीय अवस्था. तिथं जो आहे जागृतीतला विश्व अभिमानी, स्वप्नातला तेजस अभिमानी आणि सुषुप्तीमधला प्राज्ञ अभिमानी, आणि या तीन अवस्थांना प्रकाशन करणारा चौथा आहे, त्याला प्रत्येगात्मा म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रत्येगात्मा. ज्ञानेश्वर महाराज 12व्या अध्यायामध्ये म्हणतात, प्रत्येक ज्योतीची वाळी कृषी मन पवनाची खेळणी. आणि म्हणून ही तीन देह जे आहेत, ह्या तीन अवस्था आहेत ताई माई, ह्या तीन देह, तीन अवस्था नाशिवंत आहेत. म्हणून ह्या तीन अवस्थांना पार्वती म्हटले. काय म्हटले? पार्वती मरते का शंकर? कोण मरतो? नाही, तुम्ही पुराणात ऐकलं असेल ना कुठेतरी, पार्वतीनं उडी घेतली, सती गेली, परत जन्माला आली, परत कुठेतरी सती गेली. ऐकले की नाही? शंकरानं उडी घेतलेली कुठे ऐकले का? तर चौथा जो आहे ना तो शंकर आहे, आणि या तीन आहेत ना त्या पार्वती आहेत. पार्वती जन्माला येते, मरते, परत पार्वती जन्माला येते, मरते, जागृती जन्माला येते, मरते, स्वप्न जन्माला येते, मरते, सुषुप्ती जन्माला येते, मरते. पण या तिघांना प्रकाशन करणारा जो शिव आहे ना तो अखंड आहे, त्याला सदाशिव म्हणायचं. तो कधी त्याचा उत्पत्ती स्थिती नाश नाही. मग संत काय करतात? आपल्याला ह्या तीन अवस्थेमध्ये राहण्याची सवय आहे. आपल्याला सवय ह्याची झाली आहे, कशाची? जागृतीत यायचं, इंद्रियांनी व्यापार करायचा, इंद्रियांनी त्यांचे भोग त्याला द्यायचे, नंतर स्वप्नात जायचं, स्वप्नामध्ये मानसिक विश्व तयार करायचं, तिथं सुखदुःखाचे भोग घ्यायचे, परत सुषुप्तीत जायचं, तिथं गाढ झोप आनंद अवस्था तिथं होते. पण ह्या तीन अवस्था काय होतात? खंडित होतात. पण तीन अवस्था जरी खंडित झाला तरी प्रकाशन करणारा जो साक्षी आहे प्रत्येगात्मा तो अखंड आहे, त्याचा खंड नाही कधी. मग सत चित आपण म्हणत होतो, तो सत तिन्ही अवस्थेमध्ये आहे आणि तो सगळं जाणतो, म्हणून तो चित आहे. चित म्हणजे काय? तर चित म्हणजे ज्ञान. तो जाणतो, या तीन, जागृती जाणतो, स्वप्न जाणतो, सुषुप्ती जाणतो. म्हणजे दोन अवस्था आपल्या ठिकाणी आहेत का नाही? आता म्हणायलाच पाहिजे, आहेत नाही म्हणून कसं चालेल? पण दिवसात कधी विचार केला आम्ही, अरे मी सत आहे, अरे मी चित आहे, आता राहिला दुसरा, मग मी आनंद आहे का नाही? मी आनंद आहे का? आहे आनंद. जर आनंद असता तर इकडे कोण आला असता? इथं आनंद जर, हे बघा, जर आनंद जर प्राप्त झाला असता स्वरूपाचा, तर मग आमची धावपळ, आमची हव्यास, आमचं विषयांचं मागणं, आमचं खोट्या गोष्टीसाठी धावणं थांबलं असतं, आणि कल्पित पदार्थामध्ये आमची आसक्ती राहिली नसती. कशी राहिली असती? मग आता आमची कल्पित पदार्थ, ज्याला आम्ही म्हणतो क्षणोक्षणी करा हाची विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ.
म्हणजे नाशिवंतामधलं आमचं जे काही नाशिवंतामध्ये आमचं जे मन अडकले, बुद्धी अडकली, ती कधीच सुटली पाहिजे होती. उलट आमचं काय झालंय, नाशिवंताचं प्लॅनिंग आमचं चालू आहे सारखं. आणि विचार काय चालू आहे, आत्मचैतन्य सच्चिदानंद रूप आहे. आत्मचैतन्य माझं स्वरूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, हा विचार चालू आहे. पण हा नुसता विचार शब्दांच्या पातळीवर असल्यामुळे, अनुभवाची पातळी गाठली नसल्यामुळे, त्याला मी सच्चिदानंद रूप आहे अनुभव नसल्यामुळे त्याला ह्याचं देहाचं ममत्व, देहाचा अहंकार आणि देहाच्या अनुषंगानं त्याचं जे काही ममत्व आहे, अहंता आणि ममता ही जी भ्रांती आहे, अध्यास आहे, तो जाईनाच झाले. का जाईना झाले, तर ह्याचं मिथ्यत्वच त्याला लक्षात येईना अजून. म्हणून मी मगाशी सांगत होतो की ज्या वेळेला मी म्हणतोय निगव्यात आहे, त्यावेळेला माझ्याकडे कोणती दृष्टी आहे, देहदृष्टी आहे का आत्मदृष्टी आहे? देहदृष्टी आहे. मी निगव्यात आहे, मी जेवलो, कोणती दृष्टी आहे? देहदृष्टी आहे. मी जन्माला आलो, कोणती दृष्टी आहे? देहदृष्टी आहे. माझा वाढदिवस आहे, कोणती दृष्टी आहे? देहदृष्टी आहे. मी कपडे घातली, ही कोणती दृष्टी आहे? देहदृष्टी आहे. मी पंढरपूरला गेलो, ती कोणती दृष्टी? देहदृष्टी. मग संतांनी काय सांगितले, देहदृष्टी नको, कोणती दृष्टी ठेवा? आत्मदृष्टी. मग आत्मदृष्टी असली तर, आत्मदृष्टी ठेवली तर आत्मा तर सर्वत्र भरला, सर्वत्र संचला. मग जाणार आणि येणार कोण? जो सर्वत्र आहे त्याला जायला जागाच नाही की. अहो चैतन्य जर सर्वत्र आहे तर जाणार. आकाश सर्वत्र आहे. आकाश काय, दिव्यातलं आकाश, कोल्हापुरातलं आकाश वेगळं आहे? मग आकाश सर्वत्र आहे तसं चैतन्य सर्वत्र आहे. आणि ते चैतन्य जर मी आहे तर मी सर्वत्र नाही, मग मी निगव्यातच आहे. आता मी यांच्या घरामध्ये आहे, म्हणजे माझं अजून देहाची परिचिन्नत्व, देहाची उपाधी अजिबात सुटलेली नाही, अजिबात सुटलेली नाही. देशकाल वस्तू भेद मावळा, आत्मा निर्वाळा विश्वाकार. मग ह्याचा देश, देहाला देश आहे, देहाला एक काळ आहे, आणि देह एक वस्तू आहे. तो वस्तूनं मी मर्यादित झालो एका देशामध्ये, एका काळामध्ये. आणि चैतन्य देश काळ वस्तू मर्यादित नाही. देश काल वस्तू ह्यानं ते अपरिचिन्न आहे, ते सर्वत्र आहे. जसं माती कोणत्या देशानं काळानं वस्तूनं मर्यादित नाही, पण मडका मात्र देशानं काळानं वस्तूनं मर्यादित आहे. मग माझी जर आता ही देहदृष्टी म्हणजे घटदृष्टी सोडून मला जर मृतिकीय दृष्टी जर ठेवायची असेल किंवा अनुभवायची असेल, तर मला मी व्यापक कसा आहे हे विचार करावा लागेल. त्या घटानं, घटबुद्धी म्हणजे अहंकार, घटबुद्धी म्हणजे अहंकार, तसं देह अहंकार ही बुद्धी सोडून प्रत्येक घटामध्ये मीच कसा आहे ह्याचा अभ्यास करायला पाहिजे, याचा विचार करायला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा मी घट नसून घटाचा जाणताय हे पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल. लक्षात घ्या तुम्ही, मी घट नसून घट हे दृश्य आहे आणि या दृश्याचा मी द्रष्टा आहे. आणि तो द्रष्टा कसा आहे तर सच्चिदानंद रूप आहे. हा चिंतन आपल्याला दिवसभरामध्ये करावं लागेल. कसं करायचं, कुणी करायचं, प्रत्येकानं करायचं. कसं करायचं, शास्त्राच्या आधारानं करायचं, सद्गुरूंच्या आधारानं, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचितीने करायचं. प्रत्येकानं करायचं. दृश्य आहे आणि मी द्रष्टा आहे. द्रष्टा कसा आहे तर सच्चिदानंद रूप आहे. दृश्य कसं आहे तर असत, जड आणि दुःख रूप आहे. दृश्य कसं आहे तर मिथ्या आहे. आणि मी कसा आहे द्रष्टा सत्य आहे. दृश्य कसं आहे परिवर्तनशील आहे. मी कसा आहे अपरिवर्तनशील आहे. दृश्याला नाश आहे, मी कसा आहे अविनाशी आहे. असं रोज एक दोनदा तरी चिंतन करायला पाहिजे. असं आपण करतो का? नाही करत.
मग आपल्याला मार्क कशी पडणार? मार्क पडणार नाहीत. आणि आपण जरी परीक्षेमध्ये आपण लिहिलं मी ब्रह्म आहे, मी देह नाही, ते परीक्षेत मार्क मिळतील, पण पांडुरंगाजवळ मार्क मिळणार नाहीत. परीक्षेत मिळतील मार्क. हे पुस्तक वाचलं आणि सांगितलं बाबा असं असं म्हणतात, हे दृश्य नाशिवंत आहे आणि नाशिवंतासाठी काय रडून फायदा नाही. पण तुझ्या जर पायामध्ये काटा मोडला तर तू म्हणू शकतोस का मला काय लागलं नाही? तुला जर तुझ्या देहाला जर काही झालं तर देह दुःख हे माझं नाही, देहाचं आहे असं आम्ही म्हणू शकतो का? नाही. समजा माझ्या पोटात दुखायला लागलं तर काय होणार? मी असं म्हणणार हे पोटात दुखते ते माझं नाही म्हणून? असं म्हणणार काय तुम्ही? असं ज्या वेळेला म्हणायला लागते त्यावेळेला त्याला म्हणायचं प्रॅक्टिकल वेदांत. काय म्हणायचं त्याला? प्रॅक्टिकल वेदांत. मग आता तुम्ही म्हणाल आमचं तसं नाही, आमचं आत्म प्रॅक्टिकलच आहे, पण बाहेरनं सांगायला लागते तसं की आमचं हे हाय म्हणून. म्हणजे आम्हाला आत्म माहिती आहे की हे माझं नाही, पण बाहेर लोकांशी बोलत असताना बोलायला लागते की मला दुखायला लागलं. व्यावहारिक सत्तेमधलं तुझं बोलणं खरं का खोटं आहे तुझं तुलाच माहित. माझे जर उद्या 10,000 रुपये गेले, रस्त्यात पडले, तर तुम्ही असं म्हणणार प्रारब्धाचा भोग आहे आणि गेले 10,000 रुपये तर गेले? नाही म्हणणार. समजा उद्याच्याला म्हैस मेली, शेळी मेली, तिला आजारी पडली, तर म्हणणार तुम्ही की देहाचं दुःख आहे, प्रारब्धानं आलेलं आहे आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही, कारण सुख आणि दुःख अंतःकरणाचे धर्म आहेत, जन्म मृत्यू देहाचा धर्म आहे? चालते असं म्हणलं तर? मग तुकारामांचं प्रमाणच घ्यायचोय, आपुले मरण पाहिले डोळ्यात तो झाला 16 अनुभव मी. हे प्रमाण घ्यायला ताई लय सोपं आहे. आपुले मरण म्हणजे देहाचं मरण मी बघितलं, ज्यानं मरण बघितलं तो जिवंत आहे. जन्म आता मला 70 वर्ष मेली नाहीत, 60 वर्ष मेली नाहीत, 50 वर्ष माझी मेली नाहीत. कुणाची? माझी म्हणते देहाची. त्यावेळेला जागा नसते ती. हे देह क्षणोक्षणी जायला लागलेला आहे मृत्यूच्या दाढेत, पण ह्याला हा चिटकून बसल्यामुळे, बुद्धी त्याला चिटकून बसल्यामुळे, चैतन्य अंतःकरणाच्या स्तरावर येऊन जडाशी तादात्म्य केल्यामुळे ते त्याचं जे काही धर्म आहेत ते धर्म, देह हा धर्मी, त्याचे जे धर्म, त्या धर्मी सहित धर्माचा चैतन्यावर अध्यास झालाय. त्याला काय म्हणायचं? धर्मी सहित धर्माचा चैतन्यावर झालेला अध्यास, त्याला म्हणायचं अनन्य अध्यास, एकाचा एकावर अध्यास. लक्षात येते ना? उदाहरणार्थ सांगतो, सोपं करून सांगतो. हा उदाहरणार्थ सांगतो. हा डोळा, त्याचा धर्म काय सांगा? पाहणे. हा सोपं, आपण सोपं घेऊया. डोळ्याचा धर्म काय? पाहणे. मग डोळ्याने काय पाहिलं? रूप पाहिलं. काय पाहिलं? रूप. हे उदाहरणार्थ ही बॉटल आहे, ही कुणी पाहिली? कानानं पाहिली का? नाकानं पाहिली का? नाही. हे कुणी पाहिली? डोळ्यानं पाहिली. मग डोळ्याचा पाहणे हा काय झाला? धर्म. मग धर्मी कोण? डोळा. आता पाहिलं कुणी? डोळ्यानं. आणि मी पाहतो असं कोण म्हटला? मी पाहिलं असं कोण म्हटला? डोळा म्हटला? नाही. पाहतय कोण? डोळा. म्हणतय कोण? मी बघितलं, मी पंढरपूरला गेलो, मी काशी बघितली, मी ऋषिकेश बघितलं. डोळ्यानं बघितलं का तुम्ही? समजा डोळाच नाही, चैतन्य बघणार का? नाही. म्हणजे डोळ्यास धर्म कुणाचा? डोळ्याचा. आरोप कुणाला झाला? चारिधाम यात्रेला कोण गेलं? बरं जाऊन द्या, पंढरपूरच्या वारीला कोण गेलं? तुम्ही काय म्हणणार की पंढरपूरच्या वारीवर सारखं काय येत आहे? कारण तुम्ही जाताय हो, म्हणून तुम्हाला पटेल तसंच सांगायला पाहिजे. बरं कोण गेलं वारीला म्हणायचं? बऱ्याच वेळेला मी प्रवचनामध्ये सांगतो, चैतन्य गेलं का देह गेला का जीव गेला? कोण गेला असेल हो? बरं जाऊ द्या, हितला देह पंढरपुरातला देह तोच ना? बरं, हितलं चैतन्य तिथलं चैतन्य तेच ना? मग वारीला कोण गेलं? काय झालं वारीला? वारीला गेलं म्हणजे नक्की काय झालं?
मी वारीवर टीका करत नाही हा. मला तुम्हाला एक गोष्ट समजून सांगायची आहे. समजून काय सांगायचं मला की धर्म कुणाचा आहे तर वारीला गेला हा देहाचा धर्म आहे म्हणूया असं. देह तर जड मूळ चेतन आहे त्याचा कसा धर्म म्हणता येईल हो. त्याचा एकच धर्म आहे विठ्ठलराव. सांगा बरं कुठला? जन्म मृत्यू. बर ते तरी त्याला माहिती आहे कारण तो जड मूळ चेतन आहे. मग ते जन्म मृत्यू देहाचा आहे हे त्याला जाणत नाही. मग त्या ठिकाणी सूक्ष्म देहाच्या ठिकाणी जो अहंकार आहे अहंकार तो हे शरीर ज्या वेळेला जाते गाणगापूरला औदुंबरला पंढरपूरला आणि कुठे जाते मग त्या शरीराच्या माध्यमातनं हा देह तो फिरतोय. पण हा फिरतोय हो शरीर फिरते. पण शरीर फिरत असताना त्याचं आरोपण मात्र शत्रूप असलेल्या आत्म्यावर व्हायला चालू आहे. आणि ते काय कुणाच्या माध्यमातून व्हायला लागले तर त्या सूक्ष्म देहाच्या माध्यमातून जो अहंकार आहे की नाही तो. आता बघा उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. मगाशी एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. डोळा पाहतो. पाहणे हा डोळ्याचा धर्म आहे आणि डोळा हा धर्मी आहे. पण डोळा पाहतो असं डोळा कधीही म्हणत नाही. हा म्हणलाय कधी? आता तुम्ही टीव्ही बघायला बसला असं तुम्ही म्हणता डोळा पाहतो म्हणून? तुकाराम महाराज पण फार हुशार हो का. तुम्ही ऐका रे कान म्हटले. तुम्ही त्यांना कानाला बाजूला काढलं ते मी. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुणगान. मनात येते धावगी घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही यार काय काय शब्द रचना आहे. डोळे तुम्ही मी सुखी आहे तुम्ही सुखी व्हा. इंद्रियांनो माझ्या भावंडांनो माझ्या बहिणींनो माझ्या बापांनो माझ्या मित्रांनो अरे मी सुखी आहे. पण सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप. सकळ इंद्रियांना सुद्धा सुख व्हावं. मग सकळ इंद्रियांना सुख कधी होईल तर सकळ इंद्रियांना जर आत्मचैतन्याची स्वरूपाची जर त्याला ओढ लागली तर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेच आपण एकाग्रांत करणं करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. मग सभा या मग तेच आपण एकाग्रांत करणं करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. विषयांचा विसर पडे इंद्रियांची कसमस मोडे आणि मनाची घडी घडी हृदया माझी. विषयांचा विसर पडतो इंद्रियांना कधी तर त्याला आत्मलाभ झाला तर. मग आता त्या इंद्रियांना सुद्धा सुख व्हावं इंद्रियांच्या माध्यमातून सुद्धा सुख व्हावं म्हणून ही इंद्रिय दिली इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेनेसी तू जोडी नारायण. भवरोग. मग या अभंगामध्ये नारायण नावाचं काय आलेलं आहे जेनेसी जोडती नारायण. आता तो विषय घेत नाही मी ते नारायणाचा विषय घेत. नारायण समोरच बसल्यात. मला आता सांगायचं होतं ते म्हणजे धर्म कुणाचा आहे डोळ्याचा. तसं आपण दुसऱ्या इंद्रियाकडे जाऊया. हा आता कान एक घेऊया. हा कानाचं हा कोण आहे कान कोण धर्मी. काय लक्षात ठेवायचं धर्मी. हा मग कानाचा धर्मी कान आणि धर्म काय आहे ऐकणं. म्हणजे हे इंद्रिय जे आहेत ते त्यांच्या धर्मामध्ये काय करतायत प्रवृत्त होत आहेत. कान ऐकण्याच्या धर्मामध्ये प्रवृत्त होतोय. डोळा पाहण्याच्या धर्मामध्ये प्रवृत्त होतोय. त्वचा स्पर्शाच्या धर्मामध्ये प्रवृत्त होते. रसना चवीच्या धर्मामध्ये चव घेण्याच्या धर्मामध्ये प्रवृत्त होते. आणि नाक कशाच्या धर्मामध्ये प्रवृत्त होते वास घेण्याच्या. मग हे धर्म आणि धर्मी तुम्हाला कळले. म्हणजे ही कार्य कोण करायला लागले दिवसभर. डोळा पाहायचं काम करतो कान ऐकायचं काम करतो त्वचा स्पर्श करायची काम करते रसना रस घ्यायचं काम करते नाक गंध घेण्याचं काम करतात. मग काम कोण करायला लागले बोला
कान कोण करायला लागले? हे रूप पाहणे, शब्द ऐकणे, स्पर्श करणे, त्यानंतर रस घेणे आणि गंध घेणे, हे कार्य कोण करायला लागले? तर ज्ञानेंद्रिय कोण करायला लागले? ती लक्षात येते ना? काही त्रास नाही ना तुम्हाला? नाही. आता ती ही सगळी दिवसभर कामं करतात. डोळा पाहतो, त्याचं काम संपलं. कान ऐकलं, त्याचं काम संपलं. ही त्यांची नाही. पण त्यांच्याकडे एक गोष्ट चांगली आहे. का? तर ते काम करून सुद्धा मी काय करत नाही, ते अभिमान घेत नाही. ते काम करतात. डोळा पाहतो, कान ऐकतो, काम झालं. पण ते मी करतो, मी ऐकतो, मी पाहतो, मी चव घेतो, अशी बुद्धी त्यांच्याजवळ नाही. आता ही जर 5 जण नसती तर पाहणं, ऐकणं, स्पर्श करणं, गंध घेणं, रस घेणं हे कार्य घडलं नसतं. म्हणजे कार्य कुणाचं आहे? इंद्रियांचं. काय कार्य कुणाचं आहे? हे तरी पटलं का तुम्हाला? का नाही पटलं? आणि तुम्हाला जरी नाही पटलं तरी कार्य त्यांचं त्यांचं देवानं दिलेलं आहे, त्यांचं ते कार्य करणार. तुम्हाला पटू दे नाहीतर न पटू दे, पण तुम्हाला पटवून घ्यायलाच लागणार. जसं एखादी बायको म्हणते आता तुम्हाला मला पटवून घ्यायलाच लागणार, तसं हे तुम्हाला शास्त्र पटवून घ्यायलाच लागणार. कारण आता काय दुसरं इला. तसं आपल्याला हे जे मिळालेलं आहे त्या शरीराला आम्हाला पटवून, मग आता काय झाले? शरीरानं आम्हाला पटवले, आता आम्हाला त्यांना पटवायचं आहे. इंद्रियाने आम्हाला पटवले. आता आम्हाला इंद्रियांना पटवायचं. कसं पटवायचं? तर त्याला सांगायचं. काय सांगायचं? अरे दिवसभर मी तुझ्या बरोबर आहे का नाही? हाय. मी तुझ्या बरोबर पाहिजे तसं मना फिरलो का नाही? आता माझ्यासाठी तू जरा मला मदत कर. मी तुझ्या कार्यामध्ये सहभाग घेतला. काय तुम्ही 12 तास समाधी लावू शकत नाही, 12 तास नामस्मरण करू शकत नाही, 12 तास काय पांडुरंगाकडे बघू शकत नाही. मग त्याच्या कार्यामध्ये म्हणजे कर्म प्रवृत्तीमध्ये त्याला तुम्ही सहभाग दिला. आता त्याला सांगायचं अर्धा तास तू मला सहभाग दे. त्यालाही मदत करायला पाहिजे. कारण काय झाले माहितीये का? ह्याच्यात 2 जण एकत्र आहेत. अहंकारामध्ये एक शुद्ध आहे आणि एक अशुद्ध आहे. ती अशुद्ध काय करते? जडाकडे उडते. आणि शुद्ध काय करते? म्हणतो मला आनंद पाहिजे. आणि दोघांचं जमना आणि दोघं एकमेकांशिवाय राहणार. कारण सत्याचा आधार घेऊन असत्य नाचायला लागले. सत्य नसतं तर असत्यच निर्माण झालं नसतं. जर चैतन्याचा सत्याचं अधिष्ठान नसतं तर त्या ठिकाणी मायेचं परिणामच झाला नसता. अस्तित्व सिद्ध नाही. बाहेर बसल्या म्हणतात माझा अनुभव गेला. म्हणून त्या ठिकाणी 2 आहेत. एक चैतन्य अंश आहे आणि एक मायेचा अंश आहे. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. तुम्हाला हे सगळं हळूहळू लक्षात येणार. मला पण हळूहळूच लक्षात येते. फार अजून काय लक्षात आलेलं असं नाही. कारण तो लक्षात यायचं एवढं सोपं नाही. तो लक्षात यायचं एवढं सोपं नाही. कारण लक्ष जे आहे मनाचं लक्ष त्याच्या सत्तेवर चालते. पण मनाला तो आकलन होणं कठीण आहे. बुद्धीला तो आकलन होणं कठीण आहे. मनाचं प्रकाशन करतो पण मन त्याचं प्रकाशन नाही करू शकत. बुद्धीचं प्रकाशन करतो पण बुद्धी त्याचं प्रकाशन नाही करू शकत. इंद्रियांचं प्रकाशन करतो, विश्वाचं प्रकाशन करतो आणि स्वतः अप्रकाशित राहतो. काय आश्चर्य आहे. म्हणून ओम स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, जो असून लपतो आणि जगताचा भास दाखवतो, ही त्याच्या मायेची किमया आहे, अविद्येची किमया आहे, अज्ञानाची किमया आहे. म्हणून आपला विषय होता की इंद्रियांची कार्य, इंद्रियांचे धर्म आहेत, पण त्यांच्या ठिकाणी मी करतो असा अभिमान नाही. हा लक्षात आला? लक्षात. ही झाली 5 जण. आता दुसरी 5 जण सांगितली तुम्हाला. पहिलं कोण आहे? तर पहिली वाणी. वाणी. वाणीचं कार्य काय? धर्म काय? तर बोलणे. वाणीचा धर्म काय? आता दिवसभर आपण बोलतो. कोण बोलतो? वाणी. पण मी बोलतो असं कोण म्हणतो? तुम्ही बोलता ना. भजन कोण म्हणतो?
अभंग कोण, चाल कोण म्हणतो? चाल हां तळाशीकर तुम्ही म्हणा, हां तुरंबेकर तुम्ही म्हणा, हां आणि कुठलं पीरवाडीकर तुम्ही म्हणा, आणि कोण शेळेवाडीकर चंद्रेवाडीकर तुम्ही म्हणा. हां कोण म्हणणार चाल? वाणी. मग तुमचा काय निश्चय काय? बुद्धी निश्चय आत्मज्ञान नाही. चाल कोणी म्हटली? काय चाल म्हटली हो? काय गायला अभंग हो? कुणी गायला? गायला कुणी अभंग? जिभेनं गायला. कंठ नसतात तर जिभेनं गायला असता? बर जिभेच्या ठिकाणी प्राणशक्ती नसती तर गायला असता? नाही. बर प्राणशक्तीच्या ठिकाणी मन नसतं तर संकल्प केला असता गायचा? नाही. बुद्धीनं मला गायचा निश्चय झाला असता? बुद्धी नसती तर गायचं ज्ञान आलं असतं? नाही. आणि मी गायलो हे चित्तामध्ये संस्कार झाला का नाही? कीर्तनात मी गायलो म्हणून झाला. मग कुणी गायलं? बर समजा. आणि हे इंद्रिय त्याच्या मागे मन, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आणि त्या अहंकाराच्या पाठीमागे शुद्ध चैतन्य. जर चैतन्य नसतं तर हा अहंकार, ते चित्त, त्यानंतर बुद्धी, मन, प्राण आणि ही जड असलेली कर्मेंद्रिय म्हणजे वाणी. मग हिने काय केलं असतं? मग आता गायलं कोण म्हणायचं यातलं? कोण गायलं? अहो कोण गायलं नाही. नुसती कल्पना निर्माण झाली मी गायलो म्हणून. काय झालंच नाही ते सांगते त्यांना. काय झालं नाही पण ह्यो म्हणतोय ना मी गायलो म्हणून. अहो मला नारळ द्या, जमलं तर ते पण द्या, जमलं तर ते पण द्या. म्हणजे काहीही केलं नसताना. आणि प्रवचनात अभंग कुठला घेतला माहितीये? शाळुंकी तो बोले मंजुळ वाणी, बोलविता ध्वनी वेगळाच. अभंग कुठला? शाळुंका बोली मंजुळ वाणी आणि बोलविता ध्वनी. हे कीर्तनात सांगायचं चाललोय आणि चाल तुम्ही म्हणा म्हणते. आणि हो म्हणतो मी चाल म्हणतो. अहो माझा नंबर मला दिला नाही चाल. त्या चालीवरनं मांडणं, त्या चालीवरनं सुखदुःख, त्या चालीवरनं आमचं उंच नीचपणा. म्हणजे आम्ही अजून ह्या इंद्रियांच्या चालीमध्ये अडकून बसलोय. इंद्रियांची चाल चैतन्यावर आरोपित करायची चालू आहे. पण यातनं आम्ही मोकळे कधी होणार? आणि मोकळं जर झालो नाही, हे सगळं गट महाराज म्हणतात धोंड घेऊन घेत जाताय. काय काय मानलं तुम्ही मगाशी? भाकरी. अहो हे धोंडच घ्यायचं चालू आहे सगळं. हे इंद्रियांचे धर्म चैतन्यावर घ्यायचे म्हणजे धोंडच किती दबलं की विचार. बेजार झाले होते. म्हणून पंच ज्ञानेंद्रिय मगाशी तुम्हाला मी सांगितली. आता पंच कर्मेंद्रिय त्याच्यामधलं काय? वाणी पहिली लक्षात ठेवायची, नंतर हात लक्षात ठेवायचं, नंतर पाय लक्षात ठेवायचे, नंतर गुदद्वार, शिश्न आणि गुदद्वार म्हणजे मूत्रद्वार आणि मलद्वार. ही त्यांची त्यांची धर्म आहेत आणि ते धर्मी आहेत. मग अध्यास काय झालाय? धर्म एकाच आहे, धर्मी तो आहे आणि त्या धर्मसहित धर्मीचा आरोप चैतन्यावर चालू आहे, माझ्या स्वतःच्या स्वरूपावर चालू आहे. असं दिवसभर तेच चालू आहे. मी कधीच दिवसभर मोकळा नाही. मी उठलो, मी झोपलो, मी चाललो, मी जेवलो, मी पाहिलं, मी ऐकलं, मी बोललो, मी गंध घेतला. हे सगळे इंद्रियांचे धर्म आहेत. आणि त्याच्या आतमध्ये सूक्ष्म इंद्रिय जी आहेत अंतःकरण, त्या अंतःकरणाचे आणखी धर्म आहेत. अंतःकरणाचा धर्म काय आहे? तर शुद्ध जाणीव, त्याला निर्विकल्प स्फुरण म्हणायचं. त्याची देवता कोण आहे? तर विष्णू. काय आहे? विष्णू. बरोबर आहे? बरोबर ना? बरोबर आहे का नाही? अभ्यास करा. बर अंतःकरणानंतर कोण आहे? मन. मनाचं धर्म काय आहे? संकल्प विकल्प. त्याची देवता कोण आहे? चंद्र. त्यानंतर कोण आहे? बुद्धी. बुद्धीची देवता कोण? बुद्धीची देवता ब्रह्मा. त्याचा धर्म काय आहे? निश्चय करणे. चित्ताचा धर्म काय आहे?
चिंतन करणे, चिंतन करणे हो. आणि त्याची देवता कोण? असू द्या, नाही लक्षात राहत. मी पण अजून तरुण आहे जरा म्हणून लक्षात राहते. माझंही नंतर पुढे तसंच होणार तुमच्यासारखं. पण असू द्या, एवढं ऐका. हे ऐकलं तर काहीतरी फायदा होईल. बाबा असं काहीतरी म्हणत होते, बाबा ह्याची देवता ही आहे, त्याची देवता ती आहे, असं काहीतरी म्हणत होते. मग चित्ताचा धर्म आहे चिंतन करणे, आणि त्याचाही देवता आहे नारायण. काय, कोणती देवता आहे त्याची? नारायण. मग चित्ताचा धर्म काय? चिंतन करणे. काय करणे? चिंतन करणे. आता चित्त कशाचं चिंतन करायला लागले? तर चित्त कशाचं चिंतन करायला लागले? तुमच्या मनात आता, तुमच्या अंतःकरणात चित्त आहे की नाही? आता कशात चिंतन करायला लागले? आता 9 वाजल्यात. कशात चिंतन करायला लागले? काय चित्त करायला लागले? 9 वाजले. आता किती वेळ आहे अजून? घड्याळ आहे, मला दिसत नाही, पण मला म्हणजे माझ्या डोळ्यांना दिसत नाही. मग ते चित्तामध्ये आता पांडुरंगाचं स्मरण आहे का? कशाचं स्मरण आहे? खरं सांगा. म्हणजे तुम्हाला सांगतो मी काय होतंय ते. आता चित्तात स्मरण असं आहे की हे कधी संपणार, आणि त्यानंतर प्रसादाची काही व्यवस्था आहे का, नाहीतर घरी जाऊन करायला पाहिजे. जेवणार कधी आणि झोपणार कधी. म्हणजे आता ते चित्त जे आहे, अंतःकरण आहे ना, ते अंतःकरण देहाच्या स्तरावर येऊन ते चाचपणी करायला लागले की इथनं पुढचा प्रोग्राम काय करायचा. म्हणजे आता अभंग घेतलाय कुठला माहितीये का? अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्तापासून या. हे कोण म्हणायचं? हे कुणी म्हणायचं? ते त्यांनी म्हणायचं. कुणी? तुकाराम महाराजांनी म्हणायचं, अनेक दुसरे मज नाही आता. आता माझ्या चित्ताला कुठलाही दुसरा विषय नाही, असं त्यांनी म्हणायचं. आणि कसं? असं कॉलर टाईट करून, असं नाही. तुका म्हणे चाकून सांगे, माझा अनुभव आहे अंगी. मी असंच सांगत नाही म्हणले. संत असे सांगून असं दिमागात सांगू शकतात, आणि आम्ही दिमागात नाही सांगू शकत, आम्ही दिखाव्यानं सांगू शकतो. कारण का? तुका म्हणे तेथे असावे जातीचे, येरा गाबाळ्याचे काम नव्हे. म्हणून आत्ता चित्तामध्ये आमच्या संस्कार आहेत विषयांचे. आता त्या चित्तामध्ये जे संस्कार आहेत तेच उफाळून मनाच्या स्तरावर येतात, आणि मन एखादा विषय त्यातला काढतंय, आणि त्या ठिकाणी संकल्प किंवा विकल्प निर्माण होतोय. ते कसा? तर आता मन पहिल्यांदा काय, चित्त काय करते? पहिल्यांदा प्रवचन किती मिनिटाचं असते ते विचार करते. अशा बसल्या बसल्याच चालू असते त्याचं. ते कानच काम कर. प्रवचन किती मिनिटाचं असते? 1 तासाचं असते. मग ही आता 1 तास 20 मिनिटं झाली. यांना थांबवायचं कोण? हे काही दिसत नाही, पण आतला प्रोग्राम चालू असतोय. हे काही दिसत नाही, कोणाचंही दिसणार नाही. ज्याला त्याला माहिती असते की काय व्हायला लागले, त्याला ती तगमग असते हो. पण इथं जर दुसरा पिक्चर वगैरे चालू असता तर काय तगमग झाली नसती. पण हे ज्ञान आहे, ते बुद्धीला ज्यावेळेला झेपत नाही त्यावेळेला ते मनाकडे जाते. चित्त मनाला सांगते, मन बुद्धीचा कन्सल्ट करते, बाबा काय म्हणणं आहे तुझं ह्याच्यावर. असं हे त्या चौघांची साखळी आहे. आणि मग ते अहंकार म्हणते, माझ्या मते असंच व्हायला पाहिजे होतं. आणि त्या ठिकाणी जो साक्षी चैतन्य आहे तो बिचारा, त्याच्यावर कोण बघतच झाले. तो तिथं बिचारा, पांडुरंग आमचा बिचारा. संतांच्या शिवाय त्याला कोण आहे? कोण नाही. आपल्याला संसार आहे, मुलं बाळा आहेत, पत्नी आहे, नोकर चाकर आहेत, शेती आहे, पण आमच्या पांडुरंगाला कोण आहे सांगा. म्हणून अगर संत न होते जगत में तो रहता हमारा राम निपुत. संत जर जगात नसते तर आमचा राम सुद्धा निपुत्रिक राहिला असता म्हणले. संत जगात आहेत म्हणून त्या रामाला शोभा आली म्हटली, रामाचं वैभव वाढलं म्हटलं. नाहीतर त्या रामाचं प्रेम कुणाला आहे?
अनेक दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे. असं आपण कधी म्हणायचं नाही, म्हणजे असा अभंग आपण कधी लिहायचा तुकाराम महाराजांसारखा. एवढी प्रवचन कीर्तन झाली पण असा एखादा अभंग लिहिता आला पाहिजे होता की पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. स्वप्नात पांडुरंग जागृतीत पांडुरंग. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल असं जर झालं तर त्या चित्ताची देवता आहे नारायण. असं जर झालं तर तो नारायण प्रसन्न झाला म्हणायचं, आणि असं जर झालं नाही तर नारायण अप्रसन्न. मग आता सध्या काय आहे, नारायण प्रसन्न का अप्रसन्न? का का प्रसन्न सांगा? तर ते चित्त ज्याचं चिंतन करायला पाहिजे त्याचं न करता मनाच्या पातळीवर येऊन इंद्रियांच्या पातळीवर येऊन विषयांचं चिंतन करते, म्हणून नारायण अप्रसन्न, विष्णू अप्रसन्न, ब्रह्मा अप्रसन्न, अहंकाराचा रुद्र तो मात्र प्रसन्न. कारण तो रुद्र देवता आहे. तो अहंकार त्या ठिकाणी आपला काय करतोय, तो त्या ठिकाणी शाबूत ठेवतोय, म्हणून तो शंकर तिथला जो रुद्र आहे तो तेवढा प्रसन्न. आणि इकडे विष्णू, ब्रह्मा, चंद्रमा, मनाची देवता चंद्रमा, ते सगळे प्रसन्न. मग ज्या वेळेला मन आपलं संकल्प करायला लागेल कोणतं, तर मी देह नसून चैतन्य आहे, त्यावेळेला म्हणायचं चंद्रमा प्रसन्न. मग चंद्रदर्शन झालं, तो चंद्रोदय झाला, त्यालाच विचार चंद्रोदय म्हणायचं. त्याच्या 16 कला आहेत, तशा विचार चंद्रोदयामध्ये पण 16 कला आहेत. कला 1, कला 2, कला 3, आणि विचार सागरामध्ये काय आहेत, तरंग आहेत. तरंग आहेत कारण सागराचे तरंग असतात, चंद्राच्या कला असतात, आणि प्रभा 1, प्रभा 2 असं आहे ना ते. हा, मग त्या वृत्तीच्या प्रभा आहेत. प्रकाश 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 1, मग त्या सूर्याचा संबंध आहे त्याला, बरोबर आहे ना. हा, मग ज्या वेळेला मन आत्मचैतन्याकडे चिंतन संकल्प करायला लागेल त्यावेळेला म्हणायचं चंद्रमा प्रसन्न. बुद्धी आत्मचैतन्याचा ज्या वेळेला निश्चय करायला लागेल त्यावेळेला काय म्हणायचं, ब्रह्मा प्रसन्न. चित्त ज्या वेळेला स्वरूपाचं अनुसंधान ठेवायला लागेल त्यावेळेला काय म्हणायचं, नारायण प्रसन्न. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वरूप व्हाल त्यावेळेला म्हणायचं काय म्हणायचं, ज्या वेळेला अहंकार शुद्ध होईल त्यावेळेला रुद्र प्रसन्न. आता रुद्र प्रसन्न झाला, शंकर प्रसन्न झाले, सदाशिव प्रसन्न झाले, सदाशिवांनी आम्हाला आशीर्वाद दिला. आणि म्हणून त्या ठिकाणी बघा शंकराची उपासना करा म्हणतात. कारण जो शंकर अहंकाराची देवता आहे त्या शंकराची जर कृपा झाली तर काय होतो, तो अहंकार मूळ स्वरूपाला काय होतो, प्राप्त होतो. कारण अहंकाराला सुद्धा अस्तित्व त्या शुद्ध अहमच आहे. तो शुद्ध अहम आहे ना. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे. फक्त त्या मीला ज्या वेळेला देह उपाधी लागली, इंद्रिय उपाधी लागली, जगताची उपाधी लागली, त्यावेळेला त्या उपाधीग्रस्त झाला. जसे काही धरणग्रस्त होतात तसं आपलं ज्ञान जे आहे ना ते त्यावेळेला अविद्येनं ग्रस्त झालं. त्यावेळेला ते काय झालं, अहंकारी झालं, विकारी झालं, लिंपायमान झालं. आणि ते ज्या वेळेला ज्ञानानं शुद्ध झालं त्यावेळेला तो काय झाला, स्वरूपाला प्राप्त झाला. म्हणून त्याला आपण सगळ्यांना ते प्राप्त व्हावं तशा पद्धतीची कृपा श्रवण, मनन आणि निधिध्यासन या माध्यमातून होणार आहे. तुम्हाला मला एक तास, 2 तास, 3 तास असं काही बंधन काही घालून चालणार नाही. सारखा प्रयत्न करावा लागणार. त्याला काय म्हणले, स तू दीर्घकाल निरंतर, दीर्घकाल आणि निरंतर प्रयत्न करायला लागणार. आणि ते केलं तर मग एक दिवस बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही, बंधनापासून उकलल्या गाठी.
देता निमित्ती सावकाश तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोधे केले गर्विते. मग आता उद्यापासून एक तरी म्हणूया, काय म्हणूया की हे माझं नाही. काय माझं नाही? हा धर्म माझा नाही, मी धर्मी नाही. डोळा धर्मी आहे, त्याचा तो धर्म आहे. म्हणजे त्याचं त्याच्या नावावर टाकून आपण सुट्ट होण्याचा प्रयत्न करायचा. मग कधी सुट्ट होणार? तर प्रत्येक कार्यामध्ये तुम्ही सुट्ट व्हायचंय. मग भांगलन करताना विचार करायला पाहिजे. हे खुरपं आहे, हे खुरपं तण काढायला लागले, हात माझं खुरप्याला धरायला लागले आणि हातानं ती क्रिया घडायला लागली. ती हाताची क्रिया आहे आणि मी कोण आहे? साक्षी आहे. असं कोणी म्हणायचं? आपलं आपण म्हणायचं. मग आता दिवसभर काय करायचं? काम केलं, पण कामाचा अभिमान माझा. आता चपात्या केल्या, भाकरी केल्या, कुणी केल्या? हातानं केल्या. मग त्याला मदत कुणी कुणी केली? प्राणानं केली, मनानं केली, बुद्धीनं केली, पाण्यानं केली, पिठानं केली, परातीनं केली, चुलीनं केली, गॅसनं केली, तव्यानं केली, उलाटण्यानं केली. एवढ्या सगळ्यांनी मदत केली आणि चपात्या तुम्ही केल्या. मग हा आता किती वर्ष असा अभ्यास चालू आहे चपात्या मी केल्या म्हणून? किती वर्ष? जन्माला आल्यापासून आतापर्यंत. बरं जाऊ दे, सोपं सांगतो. जप करतो आपण, जप करतो. कोण केले जप? हाताने केले. मग हाताच्या ठिकाणी प्राण नाही, हाताच्या ठिकाणी बुद्धी नाही, हाताच्या ठिकाणी हाताची देवता नाही हाय. आणि जप कुणी केला मग? म्हणजे किती कोडा आहे हे सगळं. मग ह्या इंद्रियांचा जो अध्यास व्हायला लागलाय चैतन्यावर, तो किती सूक्ष्म रीतीने चालू आहे आणि त्यानं चित्त किती कलुषित व्हायला लागले. आणि इथं तर अभंग आपण घेतोय, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ विभाग. चित्त कुठं शुद्ध व्हायला लागले? अशुद्धच व्हायला लागली की. कर्म कुणाचं, कार्य कुणाचं, धर्म कुणाचा, धर्मी कोण? आणि तो त्याच्यावर अध्यास जर होत असेल, त्याचं जर आरोपण दुसऱ्यावर होत असेल तर चित्त कलुषित व्हायला लागले. आणि असं जर कलुषित चित्त व्हायला असेल तर ते उपासनेमध्ये स्थिर होत नाही. आणि ज्ञान तर लय ज्ञान सांगायचं चालूच आहे की, पण कलुषित चित्त असल्यामुळे ज्ञान पचते कुठं. आणि म्हणून जरा अभ्यास करूया भरपूर. तुम्ही मला बोलवलं आणि आपले वेडेवाकडे शब्द ऐकून घेतलेत, जेवढं शक्य आहे तेवढं सांगायचा प्रयत्न केला. हे चिंतन असं आहे की ह्याला एंड नाही, ह्याला काय नाही. तरी हे मी तुम्हाला फार साधं सांगतोय. मी अण्णांच्या सारखं एक बी वाक्य मला येत नाही, खोटं नाही. त्यांची भाषा शास्त्रीय भाषा आहे, त्या भाषेतनं मला बोलता येत नाही. कारण मला तुम्हाला काहीतरी समजावं ह्या दृष्टीनं मी बोलत असते. तुम्हाला समजावून सांगत असताना माझी उजळणी होत असते. माझी त्या बुद्धीमध्ये आता इथनं गेलं का नाही, रात्रभर हेच चालू असते डोक्यात. आणि सकाळी उठल्यावर पण हेच चिंतन. त्यामुळे मला फायदा होतोय. विठ्ठलराव मला म्हटले की तुम्हाला त्रास देतोय असं मला वाटते, पण मला काही त्रास होत नाही. उलट तुम्ही मला त्रासातनं काढताय. या निमित्तानं आपलं चिंतन घडतंय. बोला ना आता, बोला की एक 5 मिनिटं बोला की, त्याच विषयावर बोला की 5 मिनिटं. काय होतंय, आपल्याला विषय काय घ्यायचा, त्याच्यामुळं तो आपलं चिंतन चालू होतं. आणि त्या चिंतनाला आपल्याला काय होतं, दृढीकरण होतं. त्याला हे निमित्त पाहिजे. आणि एकमेकाची अशी जर सहायता झाली मला तर ते सातत्याने आपली जागृती राहते. मला गुरु शिष्य परंपरा ही तेवढ्यासाठी ठेवल्या मला. कारण का सद्गुरूंनी अनुभव घेतलेला आहे ना, तो या माध्यमातूनच तुम्हाला त्यांना देता येतो. आणि इथं हळूहळू त्या चिंतनानं आपली देहात्मबुद्धी जाते आणि हळूहळू आत्माकारवृत्ती होते. तदाकार चिंतने तद्रूप. आणि त्याच्यामुळं जेवढा तुम्हाला साधनेतनं अनुभव मिळेल तेवढी अधिक साधना होते आणि ती साध्यापातळी म्हणून त्याला पोचवतो महाराज. म्हणून नियमानं आपल्याला सातत्यानं करणं अत्यंतिक
दादा आमचा अभ्यास कमी पडतोय, आपल्याला वेळ मिळत नाही असं आपल्याला वाटतं. मला मिळत नाही का वेळ काढत नाही. डॉक्टरांना सांगितलं महिनाभर दवाखान्यात पडून जायचं, राहतंय का नाही? गप राहते. पण हरिपाठाला वेळ मिळत नाही, ज्ञानेश्वरीला वेळ मिळत नाही. ती आपली गाराने परमार्थात गाराने सांगू नका मला, तिथं आपली हानी आहे. कारण का परत मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आपल्या हातात नाही, आणि उद्याचा दिवस आपल्या हातात नाही. क्षणाबरोबर नाही आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा स्वहिताचा घोरवा म्हटले. आम्ही दुसऱ्याची चौकशी करतो, पण आपली चौकशी करणं आणि ते अभ्यासानं आपली चौकशी होते. आणि अभ्यासू ही वृत्ती नेहमी असावी. म्हणजे मी साधक आहे हे नेहमी आपल्या ठिकाणी सिद्ध व्हायच्या नादाला लागू नका, आणि साधक दशा ही सोडू नका. साधक दशा आपल्याला सेवा घडते, आणि सेवेने हळूहळू महाराज सिद्ध पदरतो जाऊ शकतो. आबांची आपल्याला भेट झाली. आबा 15 दिवसातून आठवड्यातून बोलून तेव्हा येतील. आपण सगळी जमूया असं, आणि त्यांच्याकडून थोडंफार आपण ज्ञान घेऊया. चांगलं सांगण्याची त्यांची हात होती, कळवळ आहे त्यांच्या ठिकाणी. लक्षात ठेवायचं, सांगणं काय तेही सांगतील, मी सांगतो हेही सांगतील, पण कळवळ कुठे 80 कळवळ्याची जात गाठली. मला करी लाभावेल प्रीती. तुम्ही आम्ही एकमेकावर प्रेम करतो, पण काहीतरी आपला देतो जरूर. पण संतांचं जे प्रेम असतं का निस्वार्थपणानं प्रेम असतं, कारण का दया हे त्यांचं भांडवल आहे. आणि अशी माणसं आज आपल्याला आहेत, आपल्याकडं मिळतील. फक्त आपण त्यांच्यापत्र जाणं, त्यांना बोलवून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. तिथून पुढं आपला असा हे संबंध चालत राहील. मला चालूया. कुणासाठी करायचं आहे आम्ही तूच सांग मला, आणि परमार्थ स्वतःसाठी करायचा मला. गुरुजी अजूनही मी म्हणतोय, मी माझ्यासाठी जातोय. आमची संतांचे अवतार आमचे नव्हे. कारण काय मी वैकुंठवासी आलो याची कारण नाही. आम्ही कुठून आलो आहे माहिती नाही. आम्ही जातो आमच्या गाव म्हणतात. आम्हाला जातो म्हणता येते नाही, अगोदर रडायला लागतंय. फार अवघड आहे. आणि मरण माझे करून गेले, आपुले मरण पाहिले मुळा. त्यांचा येऊ महाराज त्यांचा अनुभव आहे. नाही मी वासुदेव तत्वता म्हणतात ते. आम्ही कोण आबा म्हणतात ते देव मी करणारा भोगता. तिथंच आमचा मुलगा पडला. आणि त्यांनी स्वरूपानं सांगतात मला संतांच्या ठिकाणी जर गेलो तर ते आपुल्यासारखे करते. म्हणजे ते मुक्त झालं. आपलं चैतन्य त्यांचं चैतन्य एकच आहे. त्या लक्षणात साम्यता आहे. सच्चित आनंद आद्वय जसं ब्रह्म आहे तसंच आपला आत्मा सच्चित आनंद आद्वय आहे. ते तू आहेस म्हणून सांगतात. ते आपल्यासारखे करतात. म्हणून अशा माणसांच्या ठिकाणी जाणं अत्यंतिक गरजेचं आहे. काल आपलं पोर बोललं ते सखीनासूरचं किती सुंदर बोललं, किती 4 वर्षाचं, पण सहवास घडला ना. म्हणजे संतांच्या ठिकाणी झाल्यानंतर संस्कार होतात महाराज, आणि आपली उजळण होते. आणि आपली उजळण आपण करणं अत्यंतिक. कारण का परमार्थात कुणासाठी तरी कुणी परमार्थ करून चालत नाही महाराज. हे जेसाच्यानंच आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. या न्यायानं सर्वांनी मी नमस्कार करतो. सर्वांच्या चरणी मस्तक ठेवतो. आबांच्यासारखी काय अजून अशी माणसं आहेत आपल्याला. आपण तिकडे जाऊया, त्यांना इकडे बोलवून घेऊया, आणि असा कायमचा सहवास आपण ठेवूया.